झी 24 तास एक पाऊल पुढे। गॅस दरवाढीवरूनच नव्हे तर शिखर बँकेच्या बरखास्तीच्या मुद्द्यावरूनही राष्ट्रवादी काँग्रेस विरुद्ध काँग्रेस असा संघर्ष पेटला होता। त्यावेळी देखील अजित पवारांनी केलेल्या आरोपांना मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी सडेतोड उत्तर दिलं होतं। आरबीआयने राज्य सहकारी बँक ही बरखास्त करण्याचा निर्णय घेतलेला आहे। हा अतिशय चुकीचा अशा प्रकारचा निर्णय, माझं स्वतःचं स्पष्ट मत आहे। हा पॉलिटिकल अँगलनी काहीतरी दिल्लीच्या पातळीवर ठरलं। राज्य सहकारी बँक ही वित्तीय संस्था आहे, जे कुठल्याही पक्षाच्या मालकीची घरगुती मालमत्ता नाही, राज्याची संस्था आहे। त्या राज्याच्या संस्थेमध्ये राज्यामध्ये काही प्रश्न निर्माण झाले की राज्य सरकार, राज्याचं मंत्रिमंडळ, राज्य सरकार सर्व आम्ही एकत्र मिळून त्यातून मागे काढायला। राज्य सहकारी बँकेचं संचालक मंडळ बरखास्त करण्याच्या रिझर्व्ह बँकेच्या निर्णयानंतर काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये अशी जुंपली होती। मुख्यमंत्री विरुद्ध उपमुख्यमंत्री असा राजकीय सामना रंगला होता। राज्य सहकारी बँक बरखास्त करण्याच्या निर्णयामागे काँग्रेसचा हात असल्याचा थेट आरोप अजित पवारांनी केला होता। तर पृथ्वीराज चव्हाणांनीही त्याच शब्दात राष्ट्रवादी काँग्रेसला उत्तर दिलं होतं। हा वाद रंगण्यामागं राष्ट्रवादी काँग्रेसचं राज्य सहकारी बँकेवर असलेलं वर्चस्व कारणीभूत होतं। राज्य सरकारकडे राज्य सहकारी बँकेचे 270 कोटी रुपये बाकी होते। ती रक्कम अजित पवारांनी बँकेला मिळवून दिलेली होती। तसंच गेल्या 10 वर्षात बँकेला शिस्त लावण्याचा प्रयत्न केला होता। मात्र राज्य सहकारी बँकेचं संचालक मंडळ बरखास्त करण्याचा निर्णय रिझर्व्ह बँकेनं घेतला होता। तो निर्णय राष्ट्रवादीच्या चांगलाच जिव्हारी लागला होता, कारण रिझर्व्ह बँकेनं तो निर्णय घेतला असला तरी प्रशासक सुचवण्याची मान्यता राज्य सरकारनं दिलेली होती। ही प्रक्रिया पार पाडताना राष्ट्रवादी काँग्रेसला अंधारात ठेवण्यात आलं होतं। राज्य सहकारी बँकेचं संचालक मंडळ बरखास्तीचा निर्णय आल्यानंतर काँग्रेसनं सुरुवातीला बचावात्मक भूमिका घेतलेली होती। मात्र त्यानंतर मुख्यमंत्र्यांनी कडक शब्दात राष्ट्रवादी काँग्रेसला सुनावलं। राज्य सहकारी बँकेच्या माध्यमातून राज्यातील सहकारी क्षेत्रावर राष्ट्रवादीनं पकड निर्माण केलेली होती। ती पकड ढिली करण्यासाठी काँग्रेसनं बरखास्तीची खेळी केली। राज्य सहकारी बँकेवर प्रशासक नेमल्यामुळं राष्ट्रवादीच्या जोखडातून अनेक सहकारी संस्था आणि पर्यायानं त्यांचे नेते मुक्त होतील असा काँग्रेसचा भोरा होता। काँग्रेसच्या या खेळीमुळं राष्ट्रवादीचे नेते चांगलेच अस्वस्थ झालेले होते। दोन्ही काँग्रेसमध्ये तणाव वाढला होता। आघाडी तुटणार तर नाही ना अशी शक्यता व्यक्त केली जात होती। मात्र कितीही वाद झाला तरी सत्ता सोडायची नाही हे सूत्र दोन्ही काँग्रेसनं जपल्यामुळं कालांतरानं तो वाद शमला। झी 24 तासाठी ब्युरो रिपोर्ट, मुंबई। झी 24 तास एक पाऊल पुढे।